सकाळी दारावर मधुमका विकायला आली होती. मग काय बघितलं की मी पळत सुटले आधी तर आणायला. मग मी घेतली मधुमका खायला. घरी आले आणि पहिल्यांदा ते शिजायला टाकली. दम निघत नव्हता, गरम गरम होती. तोपर्यंत देवांशला खाऊ घातली आणि मी पण खात होते. पण लई दिवसातून मधुमका खाल्ली बरं का. मला सुद्धा दम निघत नव्हता तर नव्हताच, पण देवांशला सुद्धा आमच्या मधुमका खूप आवडली बरं का. कारण त्याच्या खायच्या बाबतीत एवढी किटकिट असते ना, त्या हातानं कुठलीच गोष्ट खात नाही. मी पहिल्यांदा त्याला दाणे काढून दिले कणसाचे आणि त्याने हाताने खाल्ले. मग काय लगेचच जेवण केलं मिळून सगळ्यांनी. आमच्या देवांश आमचा आचारी होता मध्ये मध्ये आम्हाला जेवण वाढायला. मग देवांशला झोपवलं आणि म्हणलं चला आता एखादं ब्लाऊज तर कट करून घ्यावं. देवांश झोपला तोपर्यंत ही असली कामं करता येतात मला, नाहीतर तो जागा असल्यावर काहीच करता येत नाही. आणि हा बघा नटलीच्या 1700 येणं म्हणल्यासारखे काम असतात माझे. एक तर थोबाळाला असले काय गोष्टी करायचं मला काय इंटरेस्ट नाही. दुसऱ्या पोरींसारखा तर अजिबात इंटरेस्ट नाही मेकअपचा. कधी तर काय करायला गेले की असली होत व्यवस्थित माझ्याकडून कामं. मग काय थोबाड्यावर लावून घेतलं, सगळ्या पसरवून घेतलं आणि वाट बघत बसले वाळण्याची. वाळल्यावर नंतर एका साईडने काढून घेतलं. माझ्या चेहऱ्यावर ना फेशियल हेअरची ग्रोथ खूप झाली होती माझ्या, म्हणून मला ते काढण्यासाठी मी पिल ऑफ मास्क लावलं होतं. गोरं दिसण्यासाठी अजिबात नाही. पहिल्यांदा तरी तोंडावर सगळं लावलेलं पिशवीचं कापड काढून घेतलं, ओढून ओढून काढलं. म्हणलं चेहऱ्यावरची केस निघतील म्हणून, पण काय ह्याचा उपयोग झाला नाही. मला कोणतरी म्हणलं होतं की पिल ऑफ मास्क लावल्यामुळं चेहऱ्यावरचे केस निघतात, म्हणून मी हे लावलं. आधी तर चारकोलचं आणायला गेले होते पण मला भेटलं नाही, म्हणून मी ऑरेंजचं आणलं होतं एव्हरयूथचं. पण त्याचा काय उपयोग नाही झाला. मी तर म्हणते हे असले 10-15 रुपयाचे प्रोडक्ट घेण्याचाच उपयोग नाही. पैसे नुकसान आहे आणि त्याचा काय उपयोग पण होत नाही. मग काय लावून घेतलेलं सगळं काढलं. बघत होते त्याच्यावर काय केस निघलेत का, पण त्यावर एक सुद्धा केस निघाला नाही बरं का. मग जाऊ द्या म्हणलं, काय तेवढंच वेळ गेला माझा. बघितलं चेहऱ्यावर तर सगळं तसेच केस होते. जाऊ द्या, असू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.